शांत चित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती. किती भोगले किती सोसले तरी तिने शिकविले, किती भोगले किती सोसले तरी तिने शिकविले. स्त्री शिक्षणाचे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरविले, पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरविले. अध्यक्ष महोदय, पुच्छ गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, आज 3 जानेवारी म्हणजे प्रथम शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या त्यांच्या टाळलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेत अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे. तुझ्या विशाल पंखांखाली विश्व ते सारे वसावे, विश्व ते सारे वसावे. आज प्रत्येक क्षेत्रात आपल्याला सर्वोच्च पदावर काम करताना दिसत आहे. अरे कोणते क्षेत्र नाही जिथे स्त्रिया नाही. स्त्रियांनी खूपच प्रगती केलेली आहे. याचे सर्व श्रेय जाते त्या सावित्रीबाई फुले यांना. पूर्वीच्या काही स्त्रियांना व मुलींना शिक्षणाची परवानगी नव्हती. चूल आणि मूल एवढेच काम त्या काही स्त्रियांना दिले गेले. त्यामुळे वाचन लेखन याच्या स्त्रियांशी दूरपर्यंत कसला संबंध नव्हता. या अनिष्ट पद्धत मोडून काढण्यासाठी, मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी थोर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इसवी सन 1848 मध्ये महिलांसाठी पहिली शाळा पुणे जिल्ह्यात स्थापना केली. ही पहिली महिला शाळा होती. सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी आपलं अख्खं आयुष्य पणाला लावलं. अखेर प्लेगग्रस्त रोगाची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांना सुद्धा प्लेगची लागण झाली. त्यात त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला. शेवटी जाता एवढेच म्हणावेसे वाटते, शेवटी जाता एवढेच म्हणावेसे वाटते, अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचविले, अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचविले, चूल आणि मूल या पलीकडे हे जग हे ज्यांनी दाखवले, त्या क्रांतिकारत्या सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत.